सह्याद्रीच्या उंच डोंगरामध्ये वसलेला इतिहास आणि अध्यात्माचा संगम असलेला एक अद्भुत गड म्हणजे श्री मलंगड. सुमारे 2500 फूट उंचीवर असलेल्या या ठिकाणी श्री मच्छिंद्रनाथाची समाधी, खडकेश्वर महादेवाचं मंदिर, तसेच श्री दत्तगुरू मंदिर आणि वागेश्वरी देवीचं मंदिर अशी अनेक श्रद्धास्थाने पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहे श्री मलंगडचा प्रवास आणि येथील पवित्र स्थळाचे दर्शन. सकाळची सुंदर अशी सुरुवात करत आम्ही आमचा प्रवास श्री मलंगडच्या दिशेने चालू केला. फायनली आम्ही गडाच्या पायथ्याशी येऊन पोचलो. जेव्हा आम्ही पायथ्याशी पोचलो तेव्हा इथलं इन्फ्रास्ट्रक्चर खूपच सुंदर आणि व्यवस्थित पद्धतीने तयार केलेलं पाहायला मिळालं. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे पायथ्याशी मलंगडच्या. इथे गाडी पार्क केली आम्ही आणि जबरदस्त असा इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे. लास्ट टाइम आलेलं इथं काहीच नव्हतं. आय थिंक हे फनिकुलर ट्रेनचं तिकीट इथं मिळतं. कसं वाटतंय प्रथमेश? आपल्यासोबत आज प्रथमेश आहे. भारी गेलंय ना. इव्हन इथे येताना रोड पण खूप चांगले आहेत. रोडची क्वालिटी पण एकदम खूप चांगली गेली आहे. आता बघू, आपल्याला त्या ट्रेनचं तिकीट काढायचं आहे. तुम्ही पायऱ्याने पण जाऊ शकता, इव्हन ट्रेनने पण जाऊ शकता. हर हर महादेव. महादेवाची खूप सुंदर अशी मूर्ती इथे आपल्याला एंट्रीलाच पाहायला मिळते. आणि इथे आहे ते तिकीट घर. मस्त गेलं, एकदम फुल प्रोफेशनल, एकदम बाय चांगलं वाटतंय बघूनच. इथं एंट्री पण चांगली आहे, खूप असं एकदम भारी इंटरनॅशनल लुक दिलाय. चला वरती जाऊ. स्वच्छता चालू आहे इथं पण. तुला एकदा एअरपोर्टला चाललोय असं वाटतंय. हे एंट्री. इथून आपल्याला तिकीट भेटेल. बघूया तिकीटची प्राइस किती आहे. रिटर्न काढूया ना, रिटर्न तिकीट काढू. बोला आहे, क्या नाम है? हाँ, सोफियान. सोफिया, हॅलो. हे आपलं तिकीट आहे, जे 150 रुपये रिटर्न आहे. 150 रुपये रिटर्न आहे. आणि हे जर तुम्ही वन साईड काढायला गेला तर 75 रुपीज तिकीट आहे. ठीक आहे, एवढं काय हे नाही आहे. जेवढे यांनी इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलं त्या मानाने तर खरंच चांगलं आहे. मला इथून एंट्री फुल एअरपोर्ट वाला लुक आहे. हो, कुठून आहे? फुल मस्त वाटतंय, भारी गेलं इन्फ्रास्ट्रक्चर. फुल इथं एअरपोर्टला जसे शॉप असतात तसे शॉप आहेत. वेटिंग एरिया पण आहे. आता आम्ही थांबलेलो आहे वेटिंग रूम मध्ये. हे बघा, बऱ्यापैकी मोठा वेटिंग रूम मस्त केलेला आहे. फ्युनिक्युलर ट्रेनने आता गडावर जाण्याचा प्रवास एकदम सोयीस्कर झाला आहे. त्यामुळे बहुतेक पर्यटक आता मोठ्या प्रमाणे भेट देत असतात.
फायनली आमचा फ्युनिक्युलर ट्रेनने गडाच्या दिशेने प्रवास चालू झाला. अराउंड 8 मिनिटात आपण गडावर जाऊन पोचतो. तर मित्रांनो आम्ही उतरलेलो आहे. हार्डली 8 मिनटं लागले आम्हाला इथं पोचायला. खूप जबरदस्त असं इथे काम केलेलं आहे. आता बघू पहिला महादेवाची पिंड कुठे ती बघायची आपल्याला. हा जाणारा रस्ता आहे, शोधायला लागणार आहे थोडा. जास्त लोकांना आयडिया नाही हां आम्ही एखादा विचारलं पण असं काय मार्क केलेला बोर्ड वगैरे नाही आहे, तर थोडं शोधायला लागणार आहे आम्हाला कुठे एक्झॅक्टली. होपसो भेटली पाहिजे आपल्याला. श्री कडकेश्वर महादेवाचं मंदिर हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक सुंदर मंदिर पाहायला मिळतं. तर वाटेत आपल्याला लागलेलं आहे आई एकविराचं मंदिर, तर आपण दर्शन घेऊया. असं बघून तर वाटतंय की खूप जुनं मंदिर आहे. आवारा बघून तर मस्त आहे, बसायला वगैरे जागा आहे. हे आई एकविरा, तुझा आशीर्वाद नेहमी आमच्यावर राहू दे असंच. आमच्यावर अशी तुझी कृपा राहू दे. आणि इथं बोर्ड लावलेलं आहे शंभो दर्शन. हीच ती महादेवाची पिंड आहे जिथं आपल्याला जायचं. चला. एक विहिरेचा फुल घसरणारा घसरट रस्ता आहे हा हातीने. फुल जंगल. ऊन वाढलंय बऱ्यापैकी. तसं तसं आता 12 वाजतील ना, पुन्हा डोक्यावर ऊन येईल आणि गरम होईल. फायनली पोचलो आपण त्या पठारावर जिथे आपली महादेवाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. ते बघा, ही महादेवाची मूर्ती. भोवती पसरलेलं सह्याद्रीचा डोंगर आणि वाऱ्याची मंद झुळूक आणि हर हर महादेवाचा गजर या सगळ्यात मन आपोआपच शांत होतं. तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. आता परत आम्ही वरती चढणार आहे. वाटेत एक मंदिर बने. कोणतं मंदिर होतं ते? वागेश्वरी देवी मंदिर. हा वागेश्वरी देवी मंदिर आहे. खूप पुरातन काळातलं मंदिर आहे. तर तिथे पहिलं दर्शन करणार आणि परत आम्ही वरती जाणार. आणि आपली जी फनिक्युलरचं जे ट्रेन थांबलेली तो स्टॉप होता तिथून परत वरतीच चढत जायचं आहे. आता बऱ्यापैकी ऊन वाढलं आहे, त्याच्यामुळे थोडं डिहायड्रेशन होतं आहे. पण ठीक आहे, थोडंसं पाणी वगैरे पिऊ आणि आम्ही निघू परत. बोल, ऐकतोय मी. सॉरी काल तुम्हाला झोप लागल्यानंतर त्या बेटावरती ना एक समुद्रात मासा होता. त्या मासाच्या पोटात एक आपण होता मासाच्या हेच ते मंदिर आहे वागेश्वरी देवी, पुरातन मंदिर. इथे दर्शन करू. मस्त झाडं आहेत दोन्ही बाजूला आणि आपला जाण्याचा रस्ता. झाडं असल्यामुळे ना सावली मिळते बऱ्यापैकी, त्यामुळे चांगलं वाटतंय. डॉगेज बाईला भूक लागली. कॅच
डॉगेश बाई हा डॉगेश बाई. आता मेन जे ठिकाण आहे जिथे समाधी मानली जाते तिथे चाललोय आम्ही. मध्ये मार्केट आहे यांचं, दुकानं वगैरे, कारण बहुतेक लोक इथं वरती राहतात ना, त्यामुळे इथे दुकानं खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. ते पापड आहेत, फेमस आहे तिथे. म्हणजे बोलता हीच मच्छिंद्रनाथची समाधी आहे इथे. इथेच आपल्याला पाहायला मिळते नाथ संप्रदायातील महान योगी श्री मच्छिंद्रनाथांची समाधी, ज्यांच्या तपश्चर्येने हे स्थान आजही आध्यात्मिक ऊर्जेने भरलेले आहे. आता इथे दर्शन करून याच्या मागच्या साईडला जो हा रस्ता गेलाय तो आपल्याला दत्त मंदिराकडे घेऊन जातो. इथून सरळ जायचं आपल्याला. थोडस वरती चढायला लागणार आहे आपल्याला दत्त मंदिराला जायला. दत्त मंदिराकडे जाताना असा पूर्ण दगडी मार्ग आहे, सरळ चढायचं आपल्याला. परत आता वरती गेल्यानंतर आपल्याला असा बोर्ड पाहायला मिळतो, श्री गुरुदेव दत्त मंदिर. इथे वाटतं लोक खूप कमी येतात आणि मध्ये एवढी घाण केलेली आहे ना, काय लोकांना अक्कल नाही. इथं येताना थोडंसं चढ आहे दत्त मंदिराकडे जायला, पण बघूया. माझ्यामध्ये इथे बघा जागोजागी असे मार्क पण केलेले आहेत, रस्ता भटकू नये मध्ये एक्झॅक्टली कुठे आहे. आणि एका साईडला बघा दरी. थोडं पुढं चालत आल्यानंतर ना आपल्याला आहे ना एका साईडला बघा असा छोटासा निमुळता रस्ता पाहायला मिळतो आणि लेफ्ट साईडला पूर्ण दरी आहे. त्यामुळे चालताना थोडंसं उजव्या साईडला तोल सांभाळून चाललं तर चांगलं, कारण लेफ्ट साईडला तोल गेला तर डायरेक्ट खाली जाईल. चले. आणि जागोजागी अजून पण आपल्याला मार्क केलेले दिसत आहेत, जागोजागी असे मार्क केलेले दिसतात ते आपल्याला, त्यामुळे रस्ता काय भटकू शकत नाही. डोक्यावर बऱ्यापैकी ऊन आलेलं आहे. हा, फायनली मंदिर आलेलं आहे आपलं. तर जरा मस्त सावली वाटली, चांगलं वाटलं. हे बघा, हेच मंदिर आहे, श्री गुरुदेव दत्त मंदिर. इथं आतमध्ये जायला असं थोडं निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे मंदिर, इथले वातावरण इतकं शांत आणि पवित्र आहे की इथे येऊन आपल्या मनाला एक वेगळीच शांती मिळते.
इथेच आपल्याला हे महादेवाची जी पिंड आहे इथं समाधी पाहायला मिळते. यांचे जे गुरु होते शिवगिरी यांची समाधी येते. जे इथे मंदिराची पूर्ण देखभाल बघायचे तर त्यांची इथं समाधी आहे. खूप शांत आहे, खूप शांत आहे, एकदम पीसफुल प्लेस आहे आणि पूर्ण निसर्गाने वेढलेलं आहे. चारी बाजूनी अशी मस्त झाडे आणि हे मंदिर, मधोमध असे मंदिर. मित्रांनो, आमचा हा ट्रेक पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. जास्त ट्रेक नव्हता बिकॉज आम्ही फनिकुलर ट्रेन केली होती त्याच्यामुळे. बाकी आमचा दत्त मंदिरात दर्शन करून आम्ही परतीचा प्रवास चालू केलेला आहे. तर आय होप तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ इथपर्यंत आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. जय शिवराय.